हे अजिंक्य कशाचा आदर अच्छा हिना बाम हात दिला पा तू तू थोडं शांत बस. अरे तू शांत बस. काय होणार आहे काय माहित. त्या पायाला बी आत्ताच मुरगळायचं होतं. अरे आता तर कुठे एकदम चांगली चालली होती. आता ड्रिल आहे. ओ यार कुछ नहीं होगा, टेंशन मत ले. अरे क्या ठीक हो जाएगा यार. टेंशन लेके क्या होगा? कर्नल अगर ड्रिल पूरी नहीं हुई ना तो पता है क्या होगा. भावानो आठवडाभर राजा इथंच राहणार बरं का. आपण सगळी घरला जाणार कल्टी. रावल्या अरे कधीतरी सिरियस घे केला का. अरे पाय मुरगळणं म्हणजे काय तुला चेष्टा वाटते व्हय? विकायचं माहिती ना काय झालेलं. त्याला परीक्षा बी देता आली नव्हती. काय सांगतोस? मग अरे नंतर कधी बी झालं असतं ना तरी चाललं असतं. म्हणजे आत्ताच मी नेमकं ऐन परीक्षेच्या वेळी. अरे पण राजा आपण त्याला काय करणार. ते काय पण असू दे, आपण सगळे एकत्र घरी जायचं. काय जरी झालं तर राजानं परीक्षा दिली पाहिजे. मला नाही वाटत. ह्यो पाय असंच दुखत राहिला ना तर अवघड आहे. ओ यार कुछ नहीं होगा, हमारा गुड लक ना वो तेरे साथ है. अय पाजी आपल्या गुडलक त्याला काय होतं तेव्हा त्याला तर शितलीच गुडलक पाहिजे. चेष्टा सुद्धा व्हय. ಅಜಿಂಕ್ಯ ಏನು ಕಾಳಜಿ ಮಾಡಬೇಡ, ಎಲ್ಲ ठीक ಆಗ್ತದೆ. हा आता हे सगळं मराठी सांग. ಹೇಳ್ತೀನಿ अजिंक्य, सगळं ठीक होईल. आजा लय परेशान वाटतोस राव. अरे हौसला ठेव. ते बघ तिथं काय लिहिले, जीत उसकी जो कोशिश करताय. काय पाशा नुसत्या उचल्यान काय होत नसतंय. त्याला ड्रिल लागते करायला. ड्रिल करणे एवढं सोपं नाही बरं का. ओए इतना भी मुश्किल नहीं है. नाही कर्नल, राहुल्या म्हणतो ते बरोबर आहे. आपली बटालियन ड्रिल साठी ओळखली जाते. ड्रिल कशी एक नंबर पाहिजे. एक पण पाय वाकडा पडून चालणार नाही. हे तर मला पाय नीट टाकतोय ना लय कळा मारतात का काय सुचना झालंय. ಅಜಿಂಕ್ಯ ಇಲ್ಲಿ ನೋಡ, ಟೆನ್ಷನ್ ನಕೋ. तू ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ, आधी जेवण कर. हा आता कशाचं जेवण जाते. मला घास बी गोड लागणार नाही. आता गोड काहीतरी केलं पाहिजे. लाडू तर सारखेच होते. काय नाही मिळालं की करा लाडू. आता लग्नापतूर लाडू करायचंच नाही. याही असं काहीतरी बनवती. याच्या खुशच झाला पाहिजे. काय कशातले. हे एवढं नारळ कुठे सत्काराला गेली होतीस का काय. अगं हिचा कुठला सत्कार. काय माहित. अहो 5 झाले म्हणून कॉलेजने केला असेल सत्कार. सत्कार तर माझा होणारच आहेत. मग एवढं नारळ कुठून आणलं. हे काय सत्काराचं नाही काय.
अगं वय, पण कशाला आणले एवढं नारळ? अ, ते अगं इके सुट्टीला येणार आहे ना, मग इकेची आई म्हणली वड्या करायच्यात म्हणून. मग मी म्हणले मी करते की. तू? हा, इकेच्या आईला जमणार आहे तू वड्या कराय. शानी झालीस की, असं जरा शाण्यासारखी वागत जा. इक्याला कुठल्या खोबऱ्याच्या वड्या तर आजाला आवडत्या, जीजीनं सांगितलंय. बर, आणि इकडं करतो आम्ही. नाही नाही, मी करते म्हणलं ना, नंतर माझ्या नावानं कालवा करा मी काम करायला लावलं म्हणून. तर लय आमचा विचार करायला लागलीस ग. आणि इकडं नाही, मीच करणार. अगं मला शिकाय नकोय. शिकाय? बर बाई, बनव बनव, पण ऐक, इक्या खाईल असं बनव म्हणजे झालं. तो तर खातच असतो. इक्या खाईल ग, पण ऐक, जरा गोडच बनव. नाहीतर नाहीतर काय? अगं नाहीतर भाकरी सारखं व्हायचं. काके बघितलं तर नुसते खोबऱ्याच्या वड्याच आहेत. निस्त्या वड्या वय, पण ह्याच्या आधी कधी बनवल्यात का वड्या? म्हणजे नाही. म्हणूनच म्हटलं आम्ही बनवतो. अगं गोडी जमली पाहिजे. काके प्रेमानं बनवलेली कुठली बी गोष्ट गोडच लागते. आणि माझ्या हातनं बनवलेली कारल्याची भाजी गोडच लागते का नाही बघ. अगं बाई, आणि तसं बी मी काय बी आणि कसं बी बनवलं तरी याच्या गोड मानूनच खाईल. भैया साहेब, हा घ्या पेढा, तोंड गोड करा. तुमच्या शिफारसपत्रामुळे मला नोकरी लागली. वाह, किती मोठा झाला रे तू. अभिनंदन ना, पेढे आणलेस. हा? हे खा, खा, खा. अजून घे, अजून खा, खा. तर आम्ही एवढ्या टेन्शन मध्ये बसलोय, तुला गोडधोड सुचतंय वय. चुकलं भैया. पुन्हा चुकून बी चुकायचं नाही. गेट लॉस्ट. म्हणजे ए, तुला गेट लॉस्ट म्हणलेलं कळत नाही का? चल निघ.